ॲप्लिकेशन रिजेक्ट केला आणि जे निरीक्षणगिरीला पाठवायची आमची जे ॲप्लिकेशन होती त्यामध्ये ते अग्री न होता त्यांना बेलवर सोडले आणि काही कंडिशन्स त्यामध्ये टाकलेले आहे. या आमची एकदमच भूमिका होती की ही अत्यंत हीनस क्राईम आहे ज्यांचेवरून एक असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेली आहे आणि 2 इनोसेंट लोकांची लाईफ गेलेली आहे. म्हणून हीनस क्राईमला ट्रीट करावी. ती ॲप्लिकेशन आमची मान्य कोर्टाने नाही केलेली आहे. आज आम्ही त्याचे आदेशाविरुद्ध सेशन कोर्टला अपील फाईल करत आहे आणि सेशन कोर्टाला आमची प्रयत्न राहील की त्यांना हीनस क्राईम असल्यामुळे त्यांना ॲडल्ट सारखे ट्रीट करू द्या. आता याचे व्यतिरिक्त या प्रकरणात जे गार्जियन मिनिंग जे फादर होते जुवेनाइल अक्यूजचे त्यांना एका लक्झरी कार दिले, त्यांना ड्राईव्ह करण्यास अलाउ केले आणि नंतर त्यांना अशा प्रकारचे पबमध्ये जाऊन दारू पिण्यास अलाउ केले. म्हणून सेक्शन 75 जुवेनाइल जस्टिस ऍक्ट त्यांच्या विरुद्ध अप्लाय होतो. तसेच ज्या बार आणि इस्टॅब्लिशमेंट्सनी जुवेनाइल्सला दारू अलाउ केली ते 77 जुवेनाइल जस्टिस ऍक्ट होतात. ते दोन्ही कलमा अंतर्गत हे फादर आणि जे इस्टॅब्लिशमेंट्सचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स आहे त्यांचे विरुद्ध काल गुन्हा दाखल वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याचे तपास क्राईम ब्रांचकडे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. सांगण्याची अर्थ असा आहे की या प्रकरणामध्ये प्रोफेशनल दृष्टिकोनातून कायद्याने दिलेली अधिकार आणि कायद्याची प्रोव्हिजनचे अनुषंगाने सर्वोत्तरी स्टँड भूमिका प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणीही मनात अशा प्रकारचे संभ्रम ठेवणे की पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली किंवा या गोष्टीवर प्रयत्न झाली नाही ही सांगणे उचित होणार नाही. पूर्णपणे प्रोफेशनल दृष्टिकोनातून कायद्याची जी काही अधिकार प्राप्त होती ती सर्व स्टेप्स घेण्यात आलेली आहे. या केसची तपास कालच ACP दर्जाचे अधिकारीकडे हँडओव्हर करण्यात आली होती, ज्यांच्यामुळे एक वॉटर टाईट केस ज्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन जे काही एव्हिडन्स कलेक्ट करायची आहे ती सगळे एव्हिडन्स कलेक्शन करायची दृष्टिकोनातून ती उपाययोजना पण करण्यात आलेली आहे. स्पेशल काउन्सिलची या प्रकरणात नियुक्ती करून या केसमध्ये आरोपीला सजा होईल यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहे. कल्याणी नगर परिसर इन पर्टिक्युलर आणि शहर इन जनरल यामध्ये पबचे विषयावर जे न्यूसेन्स बद्दल लोकांना त्रास आहे त्याबद्दल पोलिसांची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे. आम्ही जे 1:30 वाजताची जे अधिकृत त्यांचे टाइम परमिटेड टाइम आहे त्याचे पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन आणि अंमलबजावणी करण्याची प्रयत्न सुरू आहे. 90% सुधार दिसून आलेली आहे. ज्या वेळी एबेरेशन्स दिसते त्यावेळी अशा प्रकारचे एस्टॅब्लिशमेंटवर मागचे 2-3 महिन्याचे काळात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. आता याचे आणखी कसे सुधारता येईल, आणखी कसे पब्सचे आतमध्ये आणि बाहेरचे बाजू डिसिप्लिन आणता येईल याबद्दल एक डिटेल आमची काल आणि आज आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे. त्याबद्दल वेगवेगळे स्टेप्स ऑल राऊंड द वीक आणि पर्टिक्युलरली फ्रायडे आणि सॅटर्डेचे वीकला काय आणखी उपाययोजना ट्रॅफिकचे दृष्टिकोनातून, ड्रंक अँड ड्रायव्हिंगचे दृष्टिकोनातून, नो पार्किंग त्या एरियात इन्फोर्स करण्याचे दृष्टिकोनातून, एक्साईज सोबत मिळून अंडर एज ड्रिंकिंगवर एक्साईज कडून कसे कारवाई करता येईल या वेगवेगळ्या विषयावर आमची चर्चा झालेली आहे. आज काही डेलिगेशन्स आम्हाला भेटले, काही डेलिगेशन्स भेटणार आहे. त्याच्याशी चर्चा करून बाकी कल्याणी नगर रेसिडेंट असोसिएशन सोबत आमची 3-4 वेळा याची पूर्वी बैठक झालेली आहे. परत अशा प्रकारचे जे रेसिडेंट असोसिएशन्स आहे त्यांच्याशी चर्चा करून काय प्रोएक्टिव्हली भूमिका पोलिसांना घेण्यात येईल जेणेकरून अशा प्रकारचे घटनाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. गाडी नंबरलेस होती, नंबरलेस गाडी कुठेच नाकाबंदी कधीच
नंबरलेस गाडी ही शोधण्याची विषय आहे की त्यामध्ये टेम्पररी नंबर प्लेट कधी इश्यू झाला होता, टेम्पररी नंबर प्लेट कधीपर्यंत होता आणि कधी गॅरेजमधून बाहेर कधी कधी पडले. ते ANPR कॅमेरा जे आमचे आहे त्यावरून ब्लँक नंबर प्लेटचे रिकग्निशन वरून आम्ही त्याच्याबद्दल पण तपास करत आहे. जे त्यामध्ये डीलर ज्यांनी गाडी विदाऊट नंबर प्लेट बाहेर काढली त्यांच्या विरुद्ध पण यामध्ये कारवाई होणार आहे. ती पण आम्ही दखल घेतलेली आहे. पालकाला अटक होणार का? नुसतं गुन्हा दाखल झाले पण अटक होणार का? ते ज्यांचे बेजबाबदारपणामुळे वेळ आली. पालक बिल्डर पालकावर ऑलरेडी जे गुन्हा दाखल झालेली आहे, क्राईम ब्रांचकडे टीम्स पाठवण्यात आलेली आहे. त्याबद्दल पुरावाच्या अनुषंगाने आवश्यक निर्णय पुढचे 2, 3, 4, 5 तासात घेण्यात येईल. आजच त्याबद्दल युद्ध पातळीवरती तपासला गती देण्याच्या दृष्टिकोनातून वेगळी टीम स्थापना करण्यात आलेली आहे. अपघाताच्या रात्री काही आमदार आणि राजकीय नेत्यांनी पोलीस दबाव आणला आणि पोलिसांनी नातेवाईकाला दमबाजी केली असाही आरोप होतो. नेमकी काय वस्तुस्थिती? मी ऑलरेडी या विषयावर ACPला DCPला CCTV फुटेज पूर्ण पोलीस स्टेशनची आणि घटनास्थळची रस्त्यावरची CCTV एस्टॅब्लिशमेंटची CCTV ऑलरेडी जप्त करण्यात आलेली आहे. ते सगळे पाहणी करून काय घटनाक्रम घडला त्याबद्दल ऑलरेडी चौकशी करण्याचे आदेश दिलेली आहे. एक गोष्टी आम्ही स्पष्ट करतो की अशा प्रकरणात, या प्रकरणात किंवा कोणताही प्रकरणात पोलीस कायद्याचे बाजूला डायव्हर्ट